नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता। ईश्वर सर्वभूतानां हृद्देशर्जुन तिष्ठति। भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया। सर्वभूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी। चिद्वृत्तीच्या सहस्रकरी उदयाला असे जो। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने आपण श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा विचार करत आहोत। सर्व प्रकारचे कर्म करणारा, भगवंताची शरणागती स्वीकारणारा साधक भगवंताच्या प्रसादाने अविनाशी शाश्वत पदाला प्राप्त होतो। म्हणून भगवान असं म्हणतात, सर्व प्रकारचे कर्म मला अर्पण कर। बुद्धियोगाचा अंगीकार करून सतत माझ्या ठिकाणी चित्त ठेव। जो कायम माझ्या ठिकाणी चित्त ठेवतो तो माझ्या प्रसादाने सर्व प्रकारच्या संकटातून तरून जातो। परंतु मी धार्मिक आहे, मी हिंसात्मक युद्ध नावाचं कर्म करणार नाही, किंवा मी विद्वान आहे, पंडित आहे, इतर मला कोणी सांगण्याची आवश्यकता नाही, असा अहंकार धारण करून कदाचित अर्जुना माझी असणारी कर्माची आज्ञा किंवा निष्काम कर्माचा आचरण हा माझा उपदेश जर तू श्रवण करणार नसशील तर तुझा नाश होईल। याचा अर्थ विधीच्या असणाऱ्या मार्गाचं उल्लंघन होईल, स्वधर्माचा परित्याग होईल, परधर्माचा स्वीकार होईल आणि अंततोगत्वा धर्म अर्थ काम मोक्ष यापैकी एकही पुरुषार्थ न प्राप्त झाल्यामुळे जीवनाची इति कर्तव्यता साध्य होणार नाही। याचा अर्थ तू भ्रष्ट होशील किंवा नाशाला प्राप्त होशील। जे साध्य मिळवायचं ते साध्य मिळलं जाणार नाही, कारण तू अहंकाराचा अंगीकार केला आहे। जरी नित्यमुक्त हवे असेल तरी पण अहंकाराचा स्वीकार केल्यामुळे देहाचा संबंध अंगावर लागेल। ज्याला देह तादात्म्य भोगावं लागतं त्याला प्रत्येक पावलाला मृत्यू ग्रास करत असतो। खरंच आहे, प्रत्येक पावलाला मृत्यू होतोय आपला, फक्त आपल्या लक्षात येत नाही। आपण जेवण करायला जर बसलो तर शेवटच्या घासाला तृप्ती होत असते का पहिल्या घासापासूनच तृप्तीला प्रारंभ होतो? खरं तर असं आहे, पहिल्या घासापासूनच तृप्तीला प्रारंभ होतो, फक्त शेवटी घास धकत नाही म्हणून माणसं म्हणतात की बस आता पोट भरलं। तसं नाही घडत। प्रत्येक घासागणिक तृप्ती प्रति घासी असं ज्ञानोबा म्हणतात। प्रत्येक घासाला आपल्याला तृप्ती मिळतच असते। किंवा आपण दिवा लावला तर त्यातलं तेल पहिल्या क्षणाला संपतं का? नाही, पण संपायला मात्र पहिल्या क्षणापासून प्रारंभ झालेला असतो। अंततोगत्वा शेवटचा थेंब राहिला की माणसं म्हणतात आत्ताशी तेल संपलं। ते पहिल्या क्षणापासूनच संपायला प्रारंभ झाला होता। तसं जन्म झाल्यापासूनच आपला मृत्यूकडे प्रवास सुरू झालेलाच आहे। गुरुवर्य श्री मारुती बाबा सांगत असतात, आपण जर प्रवासाला निघालो तर आपण तिकीट काढत असतो। तिकीट काढूनच प्रवास करावा बरं, विना तिकीट करू नये, प्रवास दंड होऊ शकतो। मग आपण कल्पना करा, आपण पुण्याला निघालो, कारण आपण आळंदीत राहतो आहे, तर आपण आळंदीहून बसलो, अजून तर काही पुणे शहर आलं नाही, पण येण्याच्या अगोदर आपण उतरण्याचं तिकीट काढत असतो। आत्ताशी कुठंतरी चढलेला आहे तो, फार झालं 1-2 किलोमीटर प्रवास केलेला आहे, पण प्रवास करण्याला प्रारंभ केला की उतरण्याचं तिकीट त्याने काढलेलंच असतं। तसं जन्म झाला की मृत्यूचं तिकीट काढलेलंच असतं, फक्त काहीचं मध्यंतरी संपतं, काहीचं उशिरा संपतं, पण तिकीट मात्र सर्वांनी काढलेलं आहे। का? जो दिवस आज आपल्या हातामध्ये आहे की नाही, प्रत्येक क्षणाला आपलं आयुष्य कमी 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 होत चाललं आहे। आणि माणसं म्हणतात बघा ना, तो आत्ताशी मरण पावला। आत्ताशी नाही, जन्माला आल्यापासून तो प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला शरीराच्या रूपाने मरतच होता। म्हणून तर नाथ महाराजांनी म्हटले, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश। याचा अर्थ काय झाला? जीवात्मा स्वरूपाने अमरच आहे, पण ज्या देह संबंधाचा त्याने विचार तादात्म्य धारण केला आहे त्या देहाचा मृत्यू प्रत्येक क्षणाला होतो आहे ना, मग त्याच्याबरोबर जीवात्मासुद्धा मृत्यूलाच प्राप्त होतो, कारण तादात्म्य चांगलं पकडलेलं आहे। ज्याचा आणि देहाचा संबंध विच्छेद झाला आहे
त्याला मात्र मरण नाही. ज्ञानोबाने उदाहरण दिलं आहे, सांडून अंगीची खोळी सर परिगालिया पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. मनोनी जन्म जरा मरण इत्यादी जे साही गुण, ते देहीची ठेले कारण नाही तया. विचार जर आपण केला तर ज्याप्रमाणे सर्प आपल्या अंगावरची काठ टाकून प्रवास करतो पुढचा, तर मागचं आपलं शरीर कुठं राहिलं? ते काटेरी कुंपणामध्ये तर अडकलं नाही, चिखलात तर भिजत नाही, किंवा पाण्यामध्ये सडत तर नाही, याचा विचार नाही करत का? त्याचा आणि त्याच्या कात जे अंगावरची कात आहे त्याचा संबंध विच्छेद झालेला आहे, सोडलेला आहे त्याने. तसं ज्याने आत्मज्ञानाने विचाराने जिवंत असतानाच देहाचा संबंध सोडलेला आहे त्याला जीवनमुक्त महात्मा असं म्हणतात. त्याकरता ज्ञानोबांची गोवी फार गोडे बघा. आता उभे या उभेपण नाही जयाचे, मा पडील या गहन कवन तयाचे, मनोनी प्रतितीचे पोटीचे पाणी न हाले. देह उभा असतानाच देह जिवंत आहे याची ज्याला आठवण नाही, तर देह पडल्यानंतर त्याला त्याची काय आठवण येणार नाही. म्हणून तर भक्त ऐसे जाना, जे देही उदास देहावर ते उदास असतात, पण ज्याचं देह तादात्म्य घट्ट झालेला आहे त्याला मात्र प्रत्येक पावलाला मृत्यू प्राप्त होतो. ते आपण लौकिकामध्ये नारळ घेतो ना दुकानातून, तर त्याच्यात 2 प्रकार असतात. काय मनुष्याचं परीक्षण असेल काय माहिती, पण दुकानात नारळ घेतलं की तो कानाजवळ हलवून पाहतो. त्याचे 2 भाग आहे. एक तर त्याच्या आतमध्ये खोबरं असू शकतं, त्याचा गुडगुड आवाज येतो, किंवा जर पाणी असेल तर पाण्याचा आवाज येतो. छिद्र नाही बघा, पण पाण्याचा आवाज मात्र बरोबर येतो. माणसं ते विकत घेतात. नारळ फोडलं तर जे नारळ आतून मोकळं आहे ना, त्याची ती नरोटी बाजूला केली की बरोबर आपल्याला खोबरंच प्राप्त होतं, कारण त्यातलं पाणी सुकलेलं आहे, ते चिकटलेलं नाही. तसा महात्मा देहात राहतो, पण देहाशी चिकटलेला नसतो. याच्या उलट दुसरं जे नारळ असतं की नाही, ते जर आपण फोडलं तर ते खोबरं ओलं आपल्याला बाजूला काढावं लागतं, असं निघत नाही, चमचे लावावे लागतात. कधी कधी चमचेच वागतात, पण ते मात्र निघत नाही. तसे बरेच देहाचं तादात्म्य धारण करून राहतात, ते मृत्यू त्यांना देहातून बाजूला काढतो, मृत्यू यम त्यांना बाजूला काढतो, पण ते निघत नाही. मग साप होऊन घरात फिरतात, पण निघत नाही बाहेर, वासना आहे ना त्यांची. इतकं तादात्म्य घट्ट असतं. मी म्हणत नाही, ज्ञानोबा म्हणतात, जया साप होऊन असणे भाटी ती, 13व्या अध्यायातली ओवी आहे. जो सर्प होऊन त्या घरामध्ये राहत असतो, फिरतो का? तादात्म्यच नाही. मी त्या कर्माच्या सिद्धांतामध्ये घटना वाचली आहे. देवर्षी नारद असे फिरत चालले आणि एक किराणाचं दुकानदार हुशार असतात, त्यांचं दुकान चालतं, बाकीच्यांचं चालत नाही. दुकानदार हुशार असतात, जे पदार्थ लोकांना आकर्षित करतील ना ते पदार्थ बाहेर ठेवतात बघा. आता हे स्वीटचं दुकान वगैरे असतं ना, तर ते पदार्थ तयार करण्याचा जो काही भाग असतो की नाही, जी खोली, ती बाहेर नसते, सगळ्या शेवटी पाठीमाग असते. तिथं गेल्यानंतर आपल्याला काही खावं वाटत नाही, तो सगळा प्रकार वेगळा असतो. पण बाहेर काय नटलेलं असतं ते सुंदर. माणसाला अगदी 3 महिन्याचा एका मनुष्याने म्हणतात पेढे घेतले, आणि त्यांनी विचारलं त्या वेटरला, म्हणे का रे याला साबणीचा वास येतोय? तो वेटर म्हणला काय करावं, त्याला बुरशी आली होती, त्या मी साबणीनं धुवून काढली म्हणून साबणीचा वास येत आहे. असा तो प्रकार असतो. मग ते दुकानदाराचं ते किराणा दुकान नारद वर्षी चालले, त्यांनी पाहिलं तर एक बोकड आला आणि त्याने तिथलं ते धान्य आहे ना, ते धान्य खायला सुरुवात केली. त्या दुकानदाराने मालकाने इतकं मारलं त्या बोकडाला, फक्त मृत्यू प्राप्त व्हायचा राहिला, इतकं तोंडावर मारलं आणि तो निघून गेला. त्या बोकडाची परिस्थिती बघून नारदजी हसले. नारदजींचा एक भक्त होता, त्याने विचारलं तुम्ही का हसले? आता ते साहजिकच धान्य खाल्लं ना, त्या दुकानदाराने मालकाने मारला हा भाग वेगळा, पण तुम्ही हसण्याचं कारण काय? ते म्हणजे हसण्याचं कारण असं आहे म्हणे, ज्या मालकाने या बोकडाला मारलं ना, त्या मालकाचा बाप मेलेला आहे, आणि जो बाप मेला तोच बोकडाच्या रूपाने या दुकानात आला. त्यांनी पाटी वाचली, अरे आपलंच नाव आहे आणि म्हणून आपल्याच दुकानामध्ये आपल्याला खायला काय हरकत आहे, असं म्हणून त्याने ते काय केलं, खायला सुरुवात केली. पण परिणाम त्याच्याच मुलाने त्याला मारलं. भाग सोडून द्या, निघत नाही बघा मनुष्य, इतकं देह तादात्म्य आहे. दुकानाचं नाव जरी वाचलं त्याला वाटतं हे दुकान आपलंच आहे. आपलं काही नाही, देह हे काळाचे, धन कुबेराचे, शेवटी काळाला द्यावं लागणार आहे. आणि धन कुबेराचं आहे, फक्त आपल्याला खर्च नाही करता दिलेलं आहे. हे आपलं काही नाही, किती साठवा बघा,
मृत्यूचा एक तडाखा आला की सगळं सोडावं लागतं. सगळे खाते, सगळ्या FD, आणखीन काय काय असेल ते सगळं, प्रत्येक पावलागणिक मृत्यू होतोय. पण विसर पडतो ना जीवाला. आणि माणसं इथं आल्यानंतर मोहाचे जाळे वाढवतात. बरं, वास्तविक इथं जे आपण आलो की नाही ज्ञानोबारांच्या नगरीमध्ये, सगळे संबंध विच्छेद करून आलो की नाही आपण, सगळे पाशबंधनं मोकळे करून आलो आहे. इथं आल्यानंतर लोक पसारा वाढवतात. वास्तविक इथं पसारा वाढू नाही, तो पसारा मागच सोडावा की नाही. पण इथं आल्यानंतर मोहाचे असणारे बंधनं, मग हा माझा, हा तुझा, हा माझा पुत्रच आहे, काहीतरी भावनिक नाते जोडत राहतात आणि त्यामुळे रडत राहतात. इथं खरं तर मोकळं व्हावं, मुक्त व्हावं. मोकळं म्हणजे मुक्त, जिवंत असताना सगळे बंधनं सोडणं याला मुक्त म्हणतात. पण इथे आल्यानंतर हा विचार येत नाही का? मन ऐकत नाही ना, बुद्धीचा निश्चय होत नाही. आणि मग त्याला असं वाटतं की हाच खरा परमार्थ आहे. जितका जास्त लोकांचा संग्रह होईल, जेवढे जास्त आपल्या परिचय होईल, ओळखी होईल. वास्तविक असं आहे, जितका परिचय जास्त होईल तितका वेळ कमी मिळतो आपल्याला चिंतनाला. कारण लोक म्हणतात मला तर तो भेटलाही नाही, मला तर वेळही दिला नाही. आता त्याच्या आयुष्यातलाच वेळ त्याला कमी पडतोय, तर तुला वेळ कुठून देणार? पण लोक म्हणतात तो आम्हाला इग्नोर करतोय. हल्लीच्या काळातले शब्द आहे, आम्हाला तो रिस्पॉन्स देत नाही, आमचा फोन तो उचलत नाही. कशाला उचलला? हा शेवटी उचलू, सगळे तर 4 लोक आपल्याच उचलणार आहे. पण ऐके नाही, प्रत्येक पावलात मृत्यू होतो. पण सावध कोण होत आहे? प्रत्येक उलट दुसऱ्याच्या अंत्ययात्रेला मनुष्य आनंदाने जातो बघा, आणि तिथं गेल्यानंतर गप्पा मारतो, काही खरं नाही हो, मृत्यू आला म्हणजे सगळं संपलं, एकदा मेलं म्हणजे काही राहत नाही. आणि त्या मग तमाखू दुसऱ्याला म्हणतो, म्हणजे गप्पा त्याच्या या वैराग्याच्या. आणि तिथं गेल्यानंतर पुन्हा अशा प्रकारचा विचार करतो का? एक पहा तसा एकाचे दहने. दुसऱ्याचा मृत्यू मनुष्य पाहतो, पण स्वतःचा मात्र पाहत नाही. ज्ञानोबारे उदाहरण देतात ना, दरदूर सापे गिळी जातो आहे उभा, की तो माशिया वेटाळी जिबा, तसे प्राणी एक वने लोभा वाढवी ती तृष्णा. म्हणजे तो सापाच्या तोंडात गेलेला बेडूक असतो की नाही, तो समोर उडणाऱ्या माशा त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो, पण विचार नाही करत की आपण सापाच्या तोंडात अर्धे निम्मे गेलेले आहोत. ते साप त्या बेडकाला असण्याचं काही कारण नाही. आपलंही तसंच आहे. समजा कल्पना करा, आपलं आयुष्य 100 असेल आणि जर 100 वर्षाच्या आयुष्यापैकी 50 संपले असेल, तर आपण अर्धे गेलोच की नाही सापाच्या तोंडामध्ये. पण तरीसुद्धा आपण गोळाच करत असतो. आपल्याला आवश्यकता फार लागत नाही, आवश्यकता फार कमी, अनावश्यक गोष्टी जास्त लागतात. मनुष्याला काय लागतं? खाण्याकरता अन्न, पांघरण्याकरता वस्त्र आणि राहण्याकरता निवारा. या मानवाच्या मूलभूत 3 गरजा आहे. शाळेत शिकलेलं आहे सगळं, अन्न, वस्त्र आणि निवारा. आता गरजा किती? इतक्या अगणित प्रमाणात गरजा वाढल्या आहे. जीवन जगायला जास्त लागत नाही, फक्त मिरवायला जास्त लागतं. आणि लोक असे समाजामध्ये श्रीमंती मिरवतात आणि सरकारी योजना आली की गरीब दाखतात. असं आहे की नाही लोकांचं? म्हणजे विरुद्ध आहे बघा वागणं, अवघड आहे. म्हणजे काय, गरजा जास्त वाढल्या त्यामुळे वेळ जातो आहे. मृत्यूचं भान नाही, जास्त काही लागत नाही. आपल्यापेक्षा पशुपक्षी बरी आहे बघा, काहीच विचार नाही त्यांचा. खोपा तयार करतात ते, पण त्यांच्या मुलांच्या पिल्लांच्या पंखामध्ये बळ आलं का संबंध सोडून देतात बघा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवण्या राहती, हे आपल्या अभंग पाठ आहे, पण आचरणामध्ये येत नाही. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. हे सगळं काय आहे? देह तादात्म्य धारण केलं की एवढा मृत्यूचा प्रसंग आहे. म्हणून मनुष्याला 2 गोष्टी कायम स्मरण केल्या पाहिजे सकाळी सकाळी. एक तर मृत्यू आणि दुसरं नारायण. या 2 गोष्टी कधी विसरू नये. मृत्यूचा आठव झाला सकाळी उठल्याबरोबर विचार करायचा की आता आपण जिवंत आहे. पण असा एक क्षण येईल की ज्या खोलीतून आपण राहतो आहे त्याच खोलीतून बरेच माणसं आपल्याला बाहेर काढतील. काही जण लाकडाची तयारी करतील, 4 जण खांदेकरी तयार होतील, आणि आपलीच असणारी यात्रा आपणच पाहिजे सकाळी सकाळी. सावध होसाल बघा, सगळं वैराग्य प्राप्त होईल, संबंध विच्छेद होईल. मृत्यूचं स्मरण प्रत्येक क्षणाला पाहिजे, म्हणजे वैराग्य प्राप्त होतं. आणि दुसरं स्मरण नारायणाचं पाहिजे, म्हणजे मनाला कोणता आकारच प्राप्त होत नाही. आणि सकाळी सकाळी असं तर दिवसभर वैराग्यात जाईल, आयुष्याची सार्थकता होईल. आणि या उलट तादात्म्य केलं, देहाचं तादात्म्य केलं की देह संबंधी पदार्थाचं तादात्म्य वाढतं. आणि संबंधित पदार्थ किती असतील काही सांगता येत नाही, अगणित आहे. ज्याचा देहाचा संबंध विच्छेद झाला त्याचं सगळं वैराग्य परिपूर्ण झालं. आणि ज्याला सगळ्या जगाला मिथ्या म्हणतो मनुष्य,
स्वतःला नाही म्हणत. म्हणजे गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात, हलवयाच्या घरावर तर तो तुळशीपत्र कोणी ठेवील, स्वतःच्या घरावर ठेवलं पाहिजे की नाही. म्हणजे तुझं घर मिथ्य आहे, दे दान, आणि तुझं नाही 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 अजून रंगरंगोटी करायची आहे म्हणतो की नाही मनुष्य, तसाच प्रकार आहे. असो, ज्या अहंकाराचा अंगीकार करून तो म्हणतोय की मी युद्ध करणार नाही, पण तुझा निश्चय मात्र हा स्थिर स्वरूपाचा राहणार नाही. प्रकृती तुला तुझ्या कर्मामध्ये प्रवृत्त करणार, कारण तुझी प्रकृती किंवा क्षत्रियाचं कर्म तुला जन्मतः प्राप्त झालं आहे. आणि जे तू आता मोहामुळे अविवेकामुळे युद्ध करण्याची इच्छा करत नाही, पण तू युद्ध केल्याशिवाय मात्र राहणार नाही. भगवंतांनी अर्जुनाच्या जीवनातलं उदाहरण दिलं आहे. विराट नगरामध्ये राहत असताना तो राजा युवराज उत्तर नावाचा पुत्र पळत असताना तू त्याला का बरं धरलं आणि युद्ध केलं आहे. उत्तर वैराटीचा राजा पळता तू का निघाला अशी झुंजा, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल ते. क्षत्रियाचा स्वभाव तुझा आहे आणि तो तुला युद्ध कर्म केल्याशिवाय भाग पाडणार नाही. आताचा तुझा स्वभाव हा मागच्या जन्मातल्या कर्माचा प्रभाव आहे. मागील जन्माचा प्रभाव तयार झाला की मनुष्याचा स्वभाव तयार होतो. आणि प्रारब्ध कर्म जे आपण वापराकरता काढलं आहे ते भोगल्याशिवाय पर्याय नाही. ज्ञानाने संचित कर्म जळतं, ज्ञानाच्या प्रभावाने क्रियमान कर्माचा लेप लागत नाही, पण प्रारब्धाला पर्याय नाही. प्रारब्ध भोगून संपवावं लागतं. भगवान म्हणतात प्रारब्धात जे आहे ते कोणाला आवडत नसतं, अनुकूल आवडतं पण प्रतिकूल नाही ना आवडत, पण भोगावं लागतं. याची वाट काय आहे. रोगी पुरुषाला रोग आवडत नाही, दरिद्री पुरुषाला दारिद्र्य आवडत नाही, पण बलवान असणारं प्रारब्ध ते त्याच्याकडून भोगविल्याशिवाय राहत नाही. ते असणारं प्रारब्ध अनारिसे न करील ईश्वर वशे, ते ईश्वराच्या ताब्यात आहे. म्हणून प्राणी मात्राचं कर्म स्वातंत्र्य. बरं, कर्म कसं करावं हे आपल्या हातात आहे, पण त्या कर्माचा फलभोग कसा प्राप्त व्हावा हे आपल्या हातात नाही ना. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. फळ देतो ईश्वर हे खरं आहे, पण तैसे बरं, जसं कर्म असेल तशा प्रकारचं फळ. न्यायाधीशाप्रमाणे ईश्वर आहे. जसा ज्याचा गुन्हा तशी त्याला शिक्षा, तसं जसं ज्याचं कर्म तसं त्याला फल मिळतं. कर्माच्या असणाऱ्या सिद्धांतामध्ये परमात्मा कधीही बिघाड करत नाही, कधीच नाही करत. ते भोगावं लागतं. आणि आपलं कर्म आपल्याला मागचं माहिती नाही ना, आपण आरोप ईश्वरावर करतो. काही माणसं वारीला येतात बघा, आणि वारीला आल्यानंतर घडू नये पण घरी अप्रिय घटना एखादी घडते, तर लोक काय म्हणतं, बघा देवाला आमचं चांगलं देखवलं नाही. काय घेणं ते नाही का, देवाचं नाही, ते आपल्या कर्माची फळं आहे. म्हणून ईश्वर प्राणी कर्म सापेक्ष फलदाता आहे आणि प्रारब्ध हे त्याच्या हातात आहे. तो ईश्वर कुठं आहे. ज्ञानोबा म्हणतात, तो ईश्वरही असे हृदयी तुझ्याच अंतकरणामध्ये ईश्वर विराजमान आहे. खूपच गोड श्लोक आहे, पण या श्लोकाच्या अगोदर थोडंसं रूपक समजून घ्या. हे समजण्याकरता ज्ञानोबाने एक रूपक केलं आहे. रूपक कसं आहे, रूपक म्हणजे एक उदाहरण दिलं आहे आणि त्या उदाहरणामध्ये त्याला म्हणतात दृष्टांत. आणि दृष्टांत आणि सिद्धांत यांचं अतिशय साम्य आलं, म्हणजे समानता आली की त्याला रूपक नावाचा अलंकार म्हणतात. रूपक केलाही सूर्याचं. अगोदर त्या निसर्गातल्या घटना फक्त ध्यानात ठेवा, म्हणजे ओव्या चिंतन होण्याकरता काही अडचण पडणार नाही. आकाशामध्ये सूर्य उदयाला येतो, म्हणजे पहिल्यांदा आकाश घ्यायचं, नंतर सूर्य घ्यायचा. सूर्याची किरणं प्रगट होतात बघा. ती किरणं एखाद्या सरोवरामध्ये असणाऱ्या कमळांच्या फुलावर पडतात. ती कमळ विकसित होतात, त्यातला असणारा सुगंध काही भ्रमर ग्रहण करतात. किंवा दुसरा प्रकार, सूर्य उदयाला आला की जे वाटसरू पांतिक असतात ना, त्यांना रस्ता दिसतो आणि ते आपापल्या रस्त्याला चालू लागतात. म्हणजे आकाशात निसर्गतः सूर्य उदयाला आला की जशा निसर्गामध्ये घटना घडतात ना, हे घेतलं आहे ज्ञानोबाने उदाहरण. हे ईश्वराकरता पण घेतलेलं आहे आणि हेच सूर्याचं उदाहरण श्रीगुरूंकरता पण घेतलं आहे. 16व्या अध्यायामध्ये मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जिने विकासू वंदू आता. तिथं पण सूर्याचं उदाहरण घेतलं आहे आणि इथं सुद्धा सूर्याचं उदाहरण घेतलं आहे. पहिल्यांदा तो ईश्वर, ज्या ईश्वराच्या ताब्यामध्ये आपलं कर्म आहे, जिथून तो कर्मसूत्र हलवतो आणि सगळ्या प्रकारच्या प्राणीमात्राला कर्मानुसार फलभोग देतो,
त्या भोगात दोन प्रकार आहे, सुखाचा दुसरा दुःखाचा. हे दोन्ही पण काय आहे? भोगच आहे. मग तो ईश्वर तुझ्या हृदयात आहे. तुझ्या हृदयात आहे म्हणजे काय? सर्वांच्याच हृदयात आहे. म्हणून तर असं म्हणतात की आपल्या एका व्यक्तीचा जो अहंकार ना त्याला व्यष्टी अहंकार म्हणतात आणि सगळ्या जीवांचा अहंकार त्याला समष्टी अहंकार असं म्हणतात. तर समष्टी अहंकार ही ईश्वराची उपाधी आहे आणि व्यष्टी अहंकार हा त्या जीवाची उपाधी आहे. मग सर्वांच्या आपल्या हृदयातही परमात्म्याचा एक अंशच आहे की नाही? ममे अंशो जीवलोके. वास्तविक देहामध्ये प्रगट झालेलं चैतन्य ज्याला आपण जीवचैतन्य असं म्हणतो. वास्तविक आपण आपला जो परिचय देतो ना तो देहाचाच परिचय देतो. आपला स्वरूपाचा खरा परिचय आपण देतच नाही. कोणीही आपल्याला विचारलं तर आपण काय करतो? पहिल्यांदा देहाचं नाव सांगतो, नंतर देहाची असणारी वंश परंपरा सांगतो, त्यानंतर देहाची वर्ण सांगतो, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, त्यानंतर आपण आश्रम सांगतो, कोणता ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास, त्यानंतर आपण देश सांगतो. हे सगळं कोणाला सांगतो? आपण देहाचं सांगतो आहे. देहालाच वर्ण आहे, देहालाच आश्रम आहे, देहाचीच जाती आहे आणि ते सगळी आपण आपली ओळख म्हणून सांगतो. वास्तविक आपली ओळख देहापेक्षा वेगळी आहे, कारण देह ज्या ठिकाणी पडतो जीवात्मा निघून जातो. याचा अर्थ त्याचा आणि त्याच्या देहाचा काहीतरी कालामध्ये संयोग झाला आहे. कायमचाच देहाला धरून तो राहत नाही ना, सोडून जातो. याचा अर्थ त्याच्यापेक्षा तो वेगळा आहे. जसं आपण 7 वाजता धर्मशाळेत येतो यावी अशी अपेक्षा आणि 8 वाजता पाठ झाला की निघून जातो. का? ज्याच्यात आपण येतो ज्याच्यातून जातो त्यापेक्षा आपण वेगळे असतो. तसं जीवात्मा पण देहातच येतो की नाही आणि देहातून जातो. याचा अर्थ तो देहापेक्षा वेगळा असला पाहिजे. वेगळा आहे तो कोण आहे? परमात्म्याचा अंश आहे. भगवान म्हणायला तयार आहे ममे वंश जीव लोके, पण जीव मात्र म्हणायला तयार नाही की मी देवाचा अंश आहे. आणि त्याला असं वाटतं देवाचा अंश आपण झालो तर मग आपल्याला सगळं सोडावं लागेल ना, हे जे कमवलेलं आहे ते. आणि ते मग कमवलं तर मग एवढे दिवसाची रात्र रात्रीचा दिवस. मनुष्याला हे सांगायला स्वाभिमान वाटतो बरं, की मी का सामान्य आहे का? मी का कमी पावसाळे खाल्ले? कशाला खाल्ले असं म्हणतात की नाही माणसं. म्हणजे ते सोडावं वाटत नाही त्याला. पण वास्तविक तो आहे परमात्म्याचा अंश. देहाचा आणि त्याचा संबंध नाही. पण एका देहाचा अहंकार धारण केला की व्यष्टी अहंकार जीव आणि सगळ्या असणाऱ्या जीवाचा अहंकार धारण केला ती उपाधी रूपाने तो समष्टी अहंकार आहे परमात्म्याची, ईश्वराची उपाधी. म्हणून ईश्वर सर्वांच्या हृदयात आहे. हृदयातच काय आहे? जीव परमात्मा दोन्ही बैसवणी एकासनी जयाच्या हृदय भुवने विराजते. महापुरुषांचं लक्षण आहे. त्यांच्या जीवनामध्ये जीव परमात्म्याचं ऐक्य आहे. एरवी सगळ्या सामान्य लोकांचा विचार केला तर त्यांचं परमात्म्याचं ऐक्य नाही. ते एका सणावर विराजमान नाही होत, दुसरीकडे तोंड करून राहतात सामान्य. आणि महापुरुषांचं लक्षण आहे जीव ब्रह्म ऐक्य त्याला म्हणतात. म्हणून जीव परमात्मा दोन्ही बैसले एकासनी. एकासनी म्हणजे एका आसनावर ऐक्य झालं म्हणून एका आसनावर विराजमान आहे. एरवी सामान्य लोकांचा विचार केला तर एका आसनावर नाही आहे. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी, जीवाचं तादात्म्य देहाच्या ठिकाणी. म्हणून तो ईश्वर सर्वांच्या हृदयामध्ये राहतो. हृदयातच का राहतो? त्याचं कारण हृदय म्हणजे अंतःकरण. अंतःकरण म्हणजेच बुद्धी. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळ्या एका अंतःकरणाचे लक्षण आहे. त्या अंतःकरणाला हृदय असं म्हणतात. हृदय अयम, हा परमात्मा हृदयात म्हणजे बुद्धीत राहतो. का? बुद्धी सत्वगुणाचं कार्य आहे आणि सत्वगुण स्वच्छ असल्यामुळे ते परमात्म्याचं असणारं प्रतिबिंब आपल्यात ग्रहण करतं. आरसा स्वच्छ असेल तर व्यक्तीचं प्रतिबिंब दिसतं. तसं अंतःकरण किंवा बुद्धी स्वच्छ असल्यामुळे परमात्म्याचं प्रतिबिंब ग्रहण होतं आणि परमात्म्याच्याच प्रतिबिंबाला जीव असं म्हणतात. मग जीवरूपाने का होईना परमात्माच तर सर्व हृदयामध्ये विराजमान आहे की नाही. सामान्य रूपाने सगळीकडे आहे आणि विशेष रूपाने मात्र अंतःकरणामध्ये अभिव्यक्त आहे. म्हणून तो ईश्वरही असे हृदयी तुझ्या. आणि तोच ज्ञानोबा भावपुढे सांगता. ही संगती फार गोड आहे बरं ज्ञानोबा यांची. म्हणजे प्रारब्ध कर्म किंवा अदृष्ट आपण म्हणतो त्याच्या व्यतिरिक्त वागता येत नाही आणि ते असणारं प्रारब्ध ईश्वराच्या हातात आहे. तो ईश्वर सुद्धा तुझ्या हृदयात आहे. म्हणजे काय? तूच ईश्वर आहे, कारण तो ईश्वराचा अंश आहे. फक्त तुला ते कळत नाही. कळेल केव्हा? विचारांती कळेल. श्रीगुरूंची कृपा झाल्यानंतर कळेल.
नाही तर तोपर्यंत कळणार नाही, असा त्याचा अर्थ. मग ईश्वर काय करतो, कुठं राहतो? श्लोकातला भाव आहे, ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हे अर्जुन, ज्याचं अंतःकरण सरळ आहे ना त्याला ईश्वर दर्शन होईल. म्हणून शब्द काय वापरला? अर्जुन. रुजुत्वात अर्जुन. ज्याचा स्वभाव सरळ आहे, ज्याचं मन सरळ आहे त्याला म्हणतात अर्जुन. हे अर्जुन, ईश्वरः सर्वांचं ईशन करणारा, सर्वावर शासन गाजवणारा, सर्वांचं नियमन करणारा त्याला ईश्वर असं म्हणतात. ज्याची सत्ता आहे बघा, आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरीव गे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, पर्वते बैसकान सांडावी, समुद्र रेखानुलंडावी, पृथ्व्या भूते वहावी. हे आज्ञा माझी आज्ञा आहे ना, म्हणून तर सगळे व्यवस्थित चालू आहे. परमात्म्याने सगळ्याला जर मोकळं केलं ना, मोकळं म्हणजे भगवंताने आपली फक्त मोकळी सत्ता केली तर नुसता हाहाकार होईल. उगा थोडासा पूर आला आहे, थोडासा म्हणजे पाण्याला थोडीशी सत्ता दिली होती 2-3 दिवसापूर्वी ईश्वराने, किती हाहाकार झाला. मग भगवंताने सगळ्याला जरा असं मोकळं सोडलं, ज्याला आपण काय म्हणतो खुली छूट हिंदीमध्ये, असे मोकळीक दिले. वाऱ्याला नुसतं सांगितलं, नुसतं तुला काय करायचं ते उडव, एकही इमारत इथं राहणार नाही. पण जुन्या काळात पर्वत उडून गेले, तर इमारतीचं काय आहे? फक्त ईश्वराची आज्ञा आहे म्हणून सगळं व्यवस्थित चालू आहे. समुद्राला जर सांगितलं जा तू वारीला, आणि समुद्र वारीला आला तर अवघड होईल की नाही. समुद्री रेखा ओलांडावी, ईश्वराची आज्ञा आहे बघा. ज्याची सगळ्या जगावर जड चेतनावर सत्ता त्याला ईश्वर असं म्हणतात. तो ईश्वर कुठं आहे? सामान्य रूपाने सगळीकडे आहे, पण विशेष रूपाने प्राणीमात्राच्या अंतःकरणात आहे बघा. सर्वभूतानां हृद्देशे, सर्व प्राणीमात्रांच्या, मनुष्याच्या नाही बरं. शब्द कसा वापरला? सर्वभूतानां, सर्व भूतांच्या. जे जे जन्माला आले आहेत, ज्यांची निर्मिती झाली आहे त्यांना भूत असं म्हणतात. आणि 84 लक्ष प्राणी आहे, जीवात्मा आहे त्यांचे शरीर. त्या सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा हृद्देशे तिष्ठती, राहतोय बघा. म्हणून तर तुकोबारायांचं वचन आहे, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे जे काही प्राणीमात्र आहे की ज्यांना संस्कार वगैरे काही नाही, विनाकारण सगळ्या प्राणीमात्राची हत्या करतात बघा. त्यांना माहिती नाही की प्राणीमात्रांच्या हृदयातला असणारा ईश्वर त्याला फार क्लेश होतात. आणि जे माणसं दुसऱ्याला क्लेश देतात अंततोगत्वा त्यांनाही क्लेशच भोगावे लागतात. आता नाही हिशोब झाला तर भविष्यामध्ये नक्की हिशोब होणार आहे. जेव्हा हिशोबाची वही तपासली जाणार तेव्हा आपला मामा येणार नाही का? मामाचीच तपासली जाणार आहे. मग कोणी येत नाही बघा. त्या काळात कोणी राजा नाही, चौधरी नाही, भले भले कोणी येत नाही बघा. रंक होती राजे यमाची घरी, आचरणे बरी नाही म्हणून तुकोबारायांचं बाळकडीतलं प्रमाण आहे. इथं राजा आहे, सत्ता गाजवतो इथं, पण जर चांगलं आचरण नसेल तर रंक होती राजे, तिथं मग यमाचा पाहुणा प्राणी होय, पाहुणचार आहे तिथं. मग आचरणही बरे नाही म्हणून आचरण व्यवस्थित असावं लागतं. मग कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. का? ईश्वर सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान आहे. आपण ऐकताना बरं वाटतं, आणि पाठ झाला की काही माणसाचे पाठ झाल्याबरोबर भांडणं सुरू होतात. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति. करतो काय ईश्वर? भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया, यंत्रारूढानि सर्वभूतानि भ्रामयन् मायया भ्रामयन् तिष्ठति. यंत्रावर आरूढ झालेले, ज्याप्रमाणे जुन्या काळामध्ये सूत्रधार असायचा, त्या सूत्रधाराच्या हातामध्ये धागा असायचा आणि धागा एखाद्या बाहुलीला बांधलेला असायचा. तर तो रंगमंचावर त्या बाहुल्या ठेवायचा, संभाषण तोच करायचा. मग संभाषण करताना आपले हात चालाकी दाखवून तो सूत्र धागा ओढला की ते ज्याप्रमाणे ते यंत्र म्हणजे त्या असणारे पुतळे ज्याप्रमाणे हलवले जातात तसं देह नावाचं यंत्र आहे. या यंत्रावर सर्व भूतानी, सर्व प्रकारचे प्राणी मात्र चढलेले आहेत, आरूढ झालेले आहेत. आणि त्या सगळ्यांना कर्मानुसार परमात्मा आपल्या मायेच्या शक्तीच्या द्वारे भ्रामयन सर्वांना फिरवितो आहे बघा. म्हणजे काय? कर्मानुसार त्यांना गती, मध्यगती, ऊर्ध्वगती किंवा अधोगती प्राप्त करून देतो आहे. सर्वांना फिरवितो आहे परमात्मा, सर्वांना कर्माच्या अनुसार. खूप गोड चिंतन आहे बघा. आता पुढे ज्ञानोबा यावर भाष्य करतात. सर्व भूतांच्या अंतरी हृदय महा अंबरी. आपण सुरुवातीलाच रूपक पाहिलं ना सूर्याचं,
आकाशामध्ये सूर्य उदयाला आला की वाटसरू प्रवास करतात, किंवा सरोवरावर त्या सूर्याच्या किरणाचा प्रकाश पडला की सरोवरातले कमळ विकसित होतात. कमळातला सुगंध आला की भ्रमर त्या सुगंधामध्ये आकृष्ट होतात. ते स्वरूपक निसर्गातलं घेतलं आहे, फक्त पारमार्थिक अंगाने त्याचा विचार आता करायचा आहे. सर्वभूतांच्या अंतरी हृदय महा अंबरी चिदवृत्तीच्या सहस्रकरी उदयाला असे जो अवस्थात्रय तिन्ही लोक प्रकाशुन्या शेख अन्यथा दृष्टीपांतिक चेवविले व्यद्योदकाच्या सरोवरी फाकताविषय कल्लारी इंद्रिय षटपदाचारी जीव भ्रमराते असो रूपक हे तो ईश्वर सकळ भूतांचा अहंकार पांगरोनी निरंतर उल्हासत. असे 4 ओव्यांचा एकत्र विचार करायचा. ज्ञानेश्वरीमध्ये असे काही स्थळं आहे की ते 4, 2, 3 अशा ओव्या एकत्र घेतल्या की सगळा विषय पूर्ण स्पष्ट होतो, उकलतो. बघा, सर्व भूतांच्या अंतरी सगळे प्राणी मात्र त्यांच्या अंतरी म्हणजे अंतकरणामध्ये, अंतकरणाला म्हणतात हृदय. हृदयाला एका आकाशाची उपमा दिली आहे. जसं हे वरती आकाश आहे, त्या आकाशामध्ये सूर्य उदयाला येतो, तसं सर्व प्राणीमात्रांच्या अंतकरणातलं जे हृदय, ज्याला आपण अंतकरण किंवा बुद्धी असं म्हणतो, ते एक प्रकारचा आकाश आहे. आणि त्या आकाशाला म्हणतात महाअंबरी. मोठा आकाश आहे ते, म्हणजे जागा आहे, स्वच्छ आहे पुन्हा. आणि त्या आकाशामध्ये चिदवृत्ती, चिदवृत्ती म्हणजे ज्ञानवृत्ती. कारण परमात्म्याचं लक्षण काय आहे? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म किंवा सच्चिदानंद ब्रह्म. सत म्हणजे कायम राहणारा, चित म्हणजे ज्ञान स्वरूप, आणि आनंद म्हणजे दुःखाचा संबंध नाही असं स्वरूप. पण त्यापैकी चित्तवृत्ती घेतली आहे. चित्त म्हणजे काय? ज्ञान. परमात्मा जीवाचं अंतकरण सत्वगुणाचं कार्य आहे म्हणून स्वच्छ आहे. स्वच्छ आहे म्हणून आकाशाची उपमा दिली. आणि त्यामध्ये परमात्म्याचा अंश प्रगट झाला की त्याला म्हणतात चित्तवृत्तीच्या सहस्रकरी ज्ञानवृत्तीच्या हजारो किरणांनी उदयाला असे जो प्रगट झाला आहे. ही ओवी आहे बरं का पाठीमागं. कुठं आली आहे? एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी जे बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदेश सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम म्हटलं की नाही? ते तर भगवंताने अहम म्हटलंय बघा. सर्वस्य अहम हृदय सन्निविष्टाः, सर्वांच्या हृदयामध्ये मी प्रविष्ट झालेलो आहे. नीत परमात्मा काय म्हणतात? ईश्वर प्रगट झाला आहे. मग ईश्वर परमात्मा काय वेगळे आहे का? नाही. श्रीकृष्ण परमात्मा आणि ईश्वर एकच आहे. शब्द फक्त वापरला आहे की मीच ईश्वर आहे हे सांगण्याकरता आपल्या अंतकरणामध्ये जे सत्वगुणाचं कार्य असल्यामुळे परमात्माच प्रतिबिंबित होतो आहे बघा. ज्ञानवृत्तीच्या सहस्र किरणांनी जो उदयाला आलेला आहे म्हणजे काय? विशेष रूपाला अभिव्यक्त झाला आहे. लाकडामध्ये अग्नी आहे की नाही? पण तो सामान्य अग्नी आहे. आणि घर्षण केलं तर तो विशेष भावाला प्राप्त होतो. तसा ईश्वर सगळीकडेच आहे, पण अंतकरणामध्ये तो ज्ञानवृत्तीच्या हजारो किरणांच्या द्वारे विशेष भावाला प्राप्त होतो. म्हणून म्हणतात उदयाला असे जो तो उदयाला आलेला आहे. मग सूर्य जर उदयाला आला तर तो प्रकाशन करतो. कोणाचं? स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाताळ लोकाचं. तसा हा ईश्वर नावाचा सूर्य कोणाचं प्रकाशन करतो? ज्ञानोबा म्हणतात इथं सुद्धा 3 लोक आहे. कोणते? अवस्थात्रय तिन्ही लोक, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. या 3 अवस्था म्हणजेच एक प्रकारे तिन्ही लोक आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ लोक आहे. सर्वांचं प्रकाशन करणारा ईश्वर आहे बरं. मी जागा आहे याचंही प्रकाशन परमात्मा करतो. मी स्वप्न पाहतो आहे याचंही प्रकाशन परमात्माच करतो आहे. आणि मी सुखाने झोपलो होतो, मी काहीच जाणत नव्हतो, हे तर कळालं की नाही आपल्याला? सुखाने झोपलो होतो हेही कळतं आहे. मी काहीच जाणत नव्हतो हे तरी तो जाणतोच आहे की नाही? या सर्वांचं प्रकाशन करणारा जो प्रकाश आहे, जे ज्ञान आहे, ते ईश्वराचं स्वरूप आहे. म्हणून अवस्थात्रय तिन्ही लोक प्रकाशोनी अशेष या सर्वांचा तो प्रकाशन करतोय. सर्वांचं प्रकाशन करतो पण विकार नाही प्राप्त होत बरं. जागृती येते जाते पण मी राहतो आहे. स्वप्न जाता आणि येते पण मी राहतो आहे.
सुषुप्ती अवस्था जाते आणि येते, पण आपला मी बदलत नाही बघा. मीच आहे. फक्त त्या मीला आपलं देहाचं नाव लावायचं नाही. देहाचं नाव लावलं की मग सगळा गुंताळा होतो. फक्त मी या रूपाने आपण कायमचे आहो की नाही. बदल देहात होतो, आपल्यात बदल होत नाही बघा. मनुष्य म्हणतो मी बदललो नाही अजून, मी तोच आहे. मी तोच आहे आणि मीचा बदल नाही होत, कारण ते नित्य निर्विकार आहे. म्हणून सर्वांच्या हृदयात परमात्मा प्रकाशमान. 3 प्रकारच्या अवस्था हे 3 लोक आहे, त्यांचं अशेष रूपाने प्रकाशन करतो. पुढे भाव आहे, अन्यथा दृष्टी पांथिक चेवविले. त्या सूर्याने काही लोकांना जाग केलं बघा. चेवविले म्हणजे जागे केले. काही लोकांना जाग करावं, काहींना जाग करू नये. सर्प झोपला असेल तर झोपू द्यावं, त्या जागा करू नये. नाही तर जागा केलं तर मग आपला नाश्ता होईल. आपला म्हणजे तो आपला नाश्ता करेल. सिंहाला जाग करू नये, वाघाला जाग करू नये बघा. पण विद्यार्थ्याला जाग करावं. ज्याला भूक लागली त्याला जाग करावं. प्रवाशाला जाग करावं. म्हणून प्रवाशाला जाग केले बघा. भूक लागली नाही, एखादा उपाशी झोपत असेल तर आपण काय म्हणतो, 2 घास खान मग झोप. म्हणजे झोपणं हे महत्त्वाचंच आहे त्याला. वारीमध्ये बघा ना तुम्ही, जर एखाद्याची गाडी लेट झाली दिंडीची तर लोक थकलेले असतात बघा, झोपतात. वळकटी पण नसते पण झोपतात. पण दिंडी मालक म्हणतात नाही, उठा, जेवण परत झोपा. भले सकाळी 2:30ला 3ला उठा, पण आता मात्र जेवा. का? कारण ज्याला भूक लागली त्याला उठवावं. विद्यार्थ्याला जाग करावं बघा, कारण त्याचा अभ्यासाचा वेळ वाया जातो आहे ना. विद्यार्थ्याला जाग करावं, दोष लागत नाही. आणि जो वाट सुरू आहे त्यालाही जाग करावं. प्रवासी पुरुषाला ईश्वर जाग करतोय बघा. कुणाला? अन्यथा दृष्टी म्हणजे ज्ञान. ज्यांना अन्यथा म्हणजे ब्रह्मज्ञान झालं आहे. ब्रह्मज्ञान कोणाला आहे? जो देह आपला नाही त्या देहाला आपलं म्हणायचं. ब्रह्मज्ञानच आहे की नाही. वस्तू आहे दुसऱ्याची आणि म्हणायचं आहे आपली. याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात. आणि ब्रह्मज्ञान आहे जीवाचं स्वरूप. त्या जीवाला परमात्मा जाग करतो. खंदरकर महाराजांनी 3 अर्थ घेतले बघा. जीवदशा भोगण्याकरता सुखदुःख मिळावं म्हणून जीवालाही परमात्मा जाग करतो. जीवदशा भोगण्याकरता, किंवा जीवाला आपल्या कर्माची फळं मिळावी म्हणूनही त्याला जाग करतो आहे. स्वर्गामध्ये फळ मिळावं, पाताळामध्ये फळ मिळावं, कर्माची फळं, त्याला जाग करतो. म्हणजे जीवदशा बघण्याकरता मृत्यूलोकात जाग करतो. पाप पुण्याचं फळ बघण्याकरता स्वर्गलोकात किंवा मृत्यू खाली पाताळा लोकामध्ये जाग करतो. आणि जे साधक आहे त्यांना देव, शास्त्र आणि गुरु यांच्या वचनाच्या द्वारे ईश्वर जागा करतो. म्हणून तर माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. परमात्मा जागा करतो की नाही. किंवा जगजोगी जागे जागे बोलती. परमात्माही जाग करतो आणि संतही जागे करतात. शास्त्रही आपल्याला जागच करते बघा. ओठा जागे वारे आता. हे जाग करणं ईश्वराचं आहे. म्हणून अन्यथा दृष्टी विपरीत ज्ञानाने जे भुललेले जीव आहे त्यांना परमात्मा जाग करतो. म्हणजे ते पांथिक आहे बरं. हे पांथिक आहे की नाही. या पांथिकाला जाग केलं ज्यांना अगोदर ब्रह्मज्ञान होतं म्हणून तर ते भ्रमलेले होते. पण सूर्याचं किरण मिळालं की त्यांना प्रकाश मिळतो. आणि त्या प्रकाशातून जसे ते योग्य मार्गाने चालू लागतात तसे साधक हे पांथिक आहे परमार्थातले. आणि त्यांना बरोबर ईश्वर योग्य मार्गाने स्वतः कधी संतांच्याद्वारे म्हणून बोध दिला मज सांगाते मार्ग दाविला नीट. भ्रांती हे समूळ गेली दिसू लागले वाट. नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. म्हणून पांथिक असणारे जे साधक आहे जे अगोदर भ्रमलेले होते पण त्यांना ईश्वर जाग करतो. जर त्यांचा भ्रम फार घट्ट असेल तर मग ते विषयात रममान होतील. पण ईश्वराच्या कृपेने जागे झाले तर मात्र सरळ मार्गाने चालू लागतील. चेवविले, त्यांना जाग केलं. मग आता हे साधक जीव आहे यांना जाग केलं. आणि काही भ्रमिष्ठ जीव आहेत तर परमात्मा त्यांनाही जाग करतो पण ते विषयाकडे जागे होतात. बघा पुढे. वेद्योदकाच्या सरोवरी फाकता विषय कल्हारी. इंद्रिय षटपदाचारी जीव भ्रमराते. वेद्योदकाच्या सरोवरी. वेद्य म्हणजे काय? जाणण्याचे विषय. जाणण्याचे विषय 5 आहे.
शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध याला वेद्य म्हणतात. जे आपल्या ज्ञानाचे विषय असतात त्याला म्हणतात वेद्य, म्हणजे पंचविषय, थोडक्यात जग. आणि पंचविषय एक प्रकारचं सरोवर आहे. त्या सरोवरामध्ये विषय प्रगट झाले, म्हणजे जगाच्या असणाऱ्या सरोवरामध्ये सगळे 5 विषय प्रगट झाले. रूपक केलं आहे ना. जग एक प्रकारचं सरोवर आहे आणि त्या सरोवरामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे विषय एक प्रकारची कमळ आहे. आणि कमळाचा सुगंध घेण्याकरता लालसा कोणाला आहे? भ्रमराला. तर भ्रमर कोण आहे? जीव. ते पुढे सांगता. वेद्योदकाच्या सरोवरी. वेद्य हे एक प्रकारचं उदकाचं सरोवर आहे आणि त्या सरोवरामध्ये कल्हारी म्हणजे कमळ. विषय कल्हारी फाकता, कारण सूर्याचं किरण पडलं की कमळ विकसित होतात. विषय नावाचे कमळ विकसित झाले म्हणजे काय? जीवाला विषय दिसू लागले. शब्द जगाकडे पाहिलं त्याने, त्याची नजर परमात्म्याकडे नाही. जेव्हा तो जगताकडे पाहतो तेव्हा त्याला जगतातले विषय दिसतात आणि विषय एकदा प्रगट झाली, फाकता विषय कल्लारी, तर विषयाचं आकर्षण हा एक सुगंध आहे. आणि तो सुगंध आला की जीव नावाचा भ्रमर, परिमळाची धाव, भ्रमर ओढी तिथपर्यंत जातो बघा. मग आता त्या भ्रमराला पावलं आहे का? हो, ज्ञानोपर्यंत 6 पावलं आहे. 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 वासणारं मन. मनषष्ठानेंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. 15व्या अध्यायामध्ये आलं आहे. श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. त्या श्लोकाचा अनुवाद म्हणजे ही ओवी. त्या श्लोकाचा जसा तसा अनुवाद आहे बघा, जसाच तसा अनुवाद ही ओवी. वेद्योदकाच्या सरोवरी फाकता विषय कल्लारी. इंद्रिय षटपदा. षटपद म्हणजे 6 पावलं. 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन झाले 6. या 6 इंद्रियांच्या 6 पावलाने जीव नावाचा जो भ्रमर आहे त्या भ्रमराला चारवितो, चरण्याकरता भाग पाडतो. जीवना बघा, अन्यथा दृष्टीपांतिक असेल ते चांगल्या मार्गाला लागतात साधक लोक. जीव नावाचा भ्रमर असेल तर तो मग ऋण झुन रे भ्रमरा, तिथं तो भ्रमर आहे. वास्तविक त्याने परमात्म्याच्या चरणकमल आहे की नाही, त्या चरणकमलावर आरूढ व्हावं, पण तो मात्र विषय नावाच्या कमळावर आरूढ होतो आहे. म्हणून हे सुद्धा भ्रमराला जो भ्रमपणा आहे की नाही तो सुद्धा ईश्वराच्या प्रकाशाने आहे. फक्त त्याचा सत्कर्म उदयाला न आल्यामुळे त्याला चांगला मार्ग मिळत नाही. म्हणून वेद्योदकाच्या सरोवरी फाकता विषय कल्लारी. इंद्रिय षटपदाचारी जीव भ्रमराते. ज्ञानोबा म्हणतात हे असो. असो म्हणजे हा विषय आता राहू द्या. असो रूपक हे तो ईश्वर, हे रूपक राहू द्या. तो ईश्वर सकळ भूतांचा अहंकार पांघरुणी निरंतर उल्हासत असे. जे लोक म्हणतात ना देव कुठे आहे, इथंच देव आहे. सर्व प्राणी मात्रांचा जो अहंकार आहे की नाही तो अहंकार ज्याने आपल्या अंगावर ओढून घेतलेला आहे. जर जीवाने आपला अहंकार बाजूला केला, देहाचं तादात्म्य बाजूला केलं, तर सर्वांच्या हृदयामध्ये स्फुरण पावणारं, अभिव्यक्त होणारं चैतन्य किंवा ज्ञानशक्ती हेच ईश्वराचं ब्रह्माचं स्वरूप आहे, साक्षात आहे. आपल्याला कळत असूनही आपण ते अमान्य करतो का? कारण जीवाच्या असणाऱ्या बुद्धीवर भ्रमाचे पडदे आले आहेत किंवा दुराग्रहाचे पडदे आले आहेत, त्याला ते मान्य नाही होत. तो तर माझा आता विश्वासच नाही संत वचनावर, आणि मग कसं काय मान्य होईल? याला विश्वास लागतोय. भांडवल गाठी तरी विश्वास लागतोय. विश्वासो फलदायक आहात, विश्वासाने फळ मिळतं. म्हणून हे असो हे तो ईश्वर सकळ भूतांचा अहंकार, याला समष्टी अहंकार म्हणतात बरं. सगळ्या प्राणीमात्रांचा अहंकार ही परमात्म्याची उपाधी व्यापक आणि ती उपाधी त्याने धारण केली आहे. पांघरुणी आपल्या अंगावर घेतली आहे. निरंतर उल्हासत असेल, अखंड तो प्रगट होतो आहे. फक्त जीवाने आपला अहंकार बाजूला करावा. सगळ्यांच्या अहंकाराचं मूळ अधिष्ठान कोण आहे? परमात्माचं आहे की नाही. त्याचं जर अधिष्ठान नसतं ना तर आपल्याला आपला अहंकारही प्रगट नसता करता आला. आपल्या अहंकाराचं मी अमुक आहे ऐशी जे बुद्धिस्फुर्य हरनिशी ते वस्तुगामी, मी असा जो आपला अहंकार आहे की नाही त्या अहंकाराचं लक्ष्य स्वरूप म्हणजेच आपलं ब्रह्मस्वरूप आहे, ईश्वर स्वरूप आहे. फक्त अहंकारातला 2 प्रकार आहे, खोटा अहंकार आणि खरा अहंकार.
खोटा अहंकार बाजूला केला तर त्या अहंकाराचंही अधिष्ठान म्हणून तो परमात्मा उल्हासत असे, कायम प्रगट होत आहे, निरंतर उल्लसित होत आहे, पण जीवाला ते मात्र मान्य नाही किंवा कळत नाही. परमात्म्याने सगळ्यांचा अहंकारही धारण केला. आणि दुसरा भाव ज्ञानोबा सांगतात, स्वमायेचे आडवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. चित्रपटाचं उदाहरण इथं आलं आहे बरं. छायाचित्र म्हणजे काय? चित्राची सावली असं त्याचा अर्थ होतो आहे. जुन्या काळातलं उदाहरण आहे की ज्याप्रमाणे आपण अगोदरच पाहिलं, तो कळसूत्री बाहुलीचा खेळ करणारा व्यक्ती समोर एखादा पडदा ठेवतो, त्या पडद्याच्याही बाहेर त्या बाहुल्या ठेवतो आणि पडद्याच्या मागं आपण राहतो. तो बाहुल्या सगळ्यांना दिसतात, पण सूत्रधार मात्र कुणाला दिसत नाही. पण तो दिसला नाही म्हणून मानायचा नाही असा अर्थ नाही बरं. ज्या अर्थी त्या बाहुल्यांचा खेळ चालू आहे याचा अर्थ बाहुल्यांना खेळविणारा सूत्रधार पाठीमागे गुप्त आहे. तसं जगातले 700 कोटी लोक बाहुल्याच आहेत. भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे की नाही, बाहुल्याच आहे सगळ्या. फक्त सूत्रधार दिसत नाही पण चालवितो. ज्या अर्थी सगळ्यांचा खेळ चालू आहे याचा अर्थ सूत्रधार आहेच की नाही. तो कसा दिसत नाही? स्वमायेचे आडवस्त्र, स्वतःची त्याची माया शक्ती बघा, माया उपाधी आहे. दैवी हिशा गुणमयी मम माया, भगवंताने म्हटलं आहे माझी माया आहे बघा. आणि ती माया, त्या मायेचं परमात्म्याने आडवस्त्र, एक आड पडदा लावला आहे. आणि आड पडदा लावून एकला, एकटाच आहे बघा. म्हणून एको देव सर्वभूतेषु गुणाः. लोक म्हणतात तुमच्याकडे फार देवाची संख्या 33 कोटी. अरे 33 कोटी म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी असे कोटी नाही. कोटी शब्दाचे काढत होतो प्रकार. 33 प्रकारचे देव आहे. पण त्या सगळ्या देवांचा एकच देव आहे आमचा. तो हा देवांचाही देव बळीया माझा पंढरीराव. तोच एक देव आहे किंवा आपुला तो एकच देव आहे. म्हणून एकेश्वरवादच आहे आपला अनेक ईश्वराचा वाद नाही आहे, एकेश्वरवाद आहे. म्हणून एकला खेळवी सूत्र, तो एकटाच स्वतःच्या मायेचं बघा, सगळ्या प्राणीमात्राचा अहंकार तो त्याने पांघरलेला आहे. पुन्हा स्वतःची असणारी माया शक्ती आहे, त्या मायेशक्तीचा पुन्हा आडपडदा लावला आहे. आणि मागे राहून एकला खेळवी सूत्र, एकटाच सगळं सूत्र हलवितो आहे. मग त्या पडद्याच्या समोर जे काही आहे पुतळे, ते किती आहे? ज्ञानोबा म्हणतात तो बाहेरी नटी. नटी म्हणजे नटवितो बरं, किंवा नटी म्हणजे नाचवितो. छायाचित्र 84 लक्ष. ते 84 लक्षाचा हिशोब आहे की नाही. नामदेवरायांचा अभंग आहे बघा, भक्तिविने जळो जिने लाजीरवाने. भक्तिविने असा आहे, संसार भोगणे दुःख रूप, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देह वारा मग लागे. तिथं 84 लाखाचा हिशोब आहे. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये, जळचरी भोगाव्या 9 लक्ष. नंतर 11 लक्ष योनी क्रीडामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 10 लक्ष. 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 30 लक्ष योनी पशुचे घरी, मानवा तरी 4 लक्ष. 84 लाखाचा हिशोब आहे. लाखाचा म्हणून तयार आहे बरं हिशोब. तर 20 लाख आहे झाडाचे देह, 9 लाख आहे पाण्यातले, त्याच्यानंतर 11 लाख आहे सरपटणारे, 10 लाख आहे पक्षामध्ये, 30 लाख आहे पशु, मानवा तरी 4 लक्ष. असा 84 लाखाचे हल्लीचे वैज्ञानिक आहे की नाही, ते 36 का 40 लाखापर्यंतच गेले आहे. अजून त्यांना फार दूर आहे आपल्या शास्त्रापर्यंत यायला. किती विज्ञानाने प्रगती करू द्या, संतांच्या पुढे नाही जाऊ शकत कोणी. बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. 84 लाखांचे असणारे हे सगळेच्या सगळे तो नटवितो, नाचवितो. कोण कोण आहे 84 लाखामध्ये? सुरुवात तया ब्रह्मादी कीटांता, अशेषाही भूत जाता, देहाकार योग्यता पाहोनी दावी. तेथ जे देह जया पुढे अनुरूपपण मांडे, ते भूत तया आरुडे हेमी म्हणोनी. तया ब्रह्मादी कीटांता, ब्रह्मदेव आदी आहे म्हणजे सुरुवातीला, आणि कीटांता म्हणजे कीटक शेवट आहे. म्हणजे अगदी ब्रह्मदेवापासून आदी ब्रह्मा करूनी आणि शेवटी मशक धरुनी. ब्रह्मदेवापासून तर कीटकापर्यंत अशेषाही भूत जाता. सगळेच्या सगळे जे प्राणीमात्र आहे त्या प्राणीमात्राला त्यांच्या कर्मानुसार कोणता देह यांना द्यावा असा देहाचा आकार
योग्यता पाहुनी दावी. त्यांची योग्यता पाहतो आणि त्यांना तो देहाचा आकार दाखवितो. मग आपल्या कर्मानुसार तेथ प्राणी मात्रांच्या समोर असे परमात्म्याने आकार ठेवले आहे. मग जीवात्मा जरी म्हणला की मला ब्रह्मदेवाचा देह पाहिजे, तर तसं नाही मिळत. त्याला ब्राह्मणाचे सलग 100 जन्म घ्यावे लागतात. जन्मोनी शतकर्मा करीतोची ब्रह्मा अनुनोहे. 100 जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा अनुनोहे. एखादा म्हटलं मला इंद्र व्हायचा तर 100 यज्ञ कर. असे देह समोर ठेवलेले आहे प्रकार. आणि मग आपला कर्माचा साठा चांगला असेल की मग देहाचा आकार जरी समोर दिसला तर मग ज्याचं कर्म जसं आहे त्या कर्मानुसार तो देहाचा आकार पसंत करतो. ही निवड आपल्या हातात नाही बरं, ते कर्मावर अवलंबून आहे. नाही तर मग कर्म पापाचे करायचे आणि म्हणायचं मला ब्रह्मदेव व्हायचं, जमणार नाही ते. तर जे देह जयापुढे जो देह ज्याच्या समोर अनुरूपपणा मांडे, अनुरूप म्हणजे काय, त्याच्या योग्यतेचा असेल, योग्यतेनुसार त्याची मांडणी होते, समोर ठेवला जातो. आणि त्याच्या योग्यतेला तो देह मिळाला की ते भूत तया आरूढे, तो असणारा जीवात्मा त्या देहावर आरूढ होतो. म्हणजे काय, देहाचं तादात्म्य धारण करतो. आणि काय म्हणतो, हे मी म्हणजे हे ब्रह्मदेव मी, हा स्वर्गाचा राजा इंद्र मी, असा म्हणून त्याच्यावर तो काय होतो, आरूढ होतो. असे त्याला देहाचे आकार मिळतात. देहाचा असणारा आकार योग्यता पाहुणी दावी. पण देहाचा आकार चुकला की त्याला जन्मही वेगळा पडतो बरं. गुरुदेव मारुती बाबा सांगत असता, ते पशूंनी तक्रार केली, त्यांचा देह आडवा आहे ना, पशु आडवे फिरतात. पण त्यांनी सांगितलं झाडाचा देह उभा आहे, मानवाचा देह उभा, आणि आमचाच का आडवा. तर ब्रह्मदेवाने सांगितलं मागच्या जन्मात तुम्हाला उभा देह दिला होता, पण तुम्ही आडवे चालले. म्हणजे एखाद्याचा सप्ताह आला की त्याला आडवे चालले तुम्ही. किंवा एखाद्याचं चांगलं जुळत असेल वा लग्न ठरत असेल तर तुम्ही आडवे आले. किंवा काहीच नाही जमलं तर पिऊन, त्याच्यामुळे स्वतंत्र तुम्हाला आडवा देह दिला. देहाकार योग्यता पाहुनी दावी. ते जे देह जया पुढे अनुरूपपण मांडे, ते भूत तया आरूढे हे मी म्हणून. ते त्याच्यावर आरूढ होतो प्राणी मात्र की हा मीच आहे. कसा आरूढ होतो, कसा बंधनात सापडतो, याचा विचार आणखी विस्ताराने आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की